नमस्कार. नवीन आठवडा म्हणजे नवीन तयारी. तर माझ्या नवीन आठवड्याची तयारी सुरू होते फ्रीज ऑर्गनायझेशन आणि मील प्लॅनिंगपासून. तर चला माझ्यासोबत आज माझी पूर्ण तयारी करूया. माझा व्लॉग सुरू करण्याआधी मला एक छोटीशी आनंदाची बातमी द्यायची. उद्यापासून आपल्या चॅनलवर रोज दुपारी 1 वाजता नवीन लॉंग व्लॉग आणि रात्री 8 वाजता नवीन शॉर्ट भेटणार आहे. आणि आपल्या नवीन मालिकेची 30 दिवस 30 डबे सुरुवात गुरुवारी होणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून आपल्या छोट्या परिवाराचा भाग बना. तर मैत्रिणींनो, इथे तुम्हाला माझ्या थंबनेलवरून कळालंच असेल की आज मी काय करणार आहे. आणि प्लस मी स्टार्टिंगला पण इंट्रोडक्शन दिलं होतं की नवीन आठवड्याची सुरुवात मला वाटते प्रत्येकच गृहिणी ही मील प्लॅनिंग करूनच करते. मील प्लॅनिंग आलं म्हणजे फ्रीज ऑर्गनायझेशन. सो स्टार्टिंगला तुम्ही बघितलंच असेल की मी फ्रीज आधी व्यवस्थित स्वच्छ करून घेतला होता आतून बाहेरून. आणि ते जे ड्रॉवर असतं फ्रीजचं ते पण व्यवस्थित घासून घेतलं होतं. आणि आता ना जी काही भाजी आली होती ना माझ्याकडे, ती भाजी ना मी व्यवस्थित सेग्रिगेट करत आहे इथे. म्हणजे वांगे, शिमला मिरची, त्याच्यानंतर काकडी, टमॅटो, ही जी काही भाजी येते ना ही आठवड्याभराची भाजी येते माझ्याकडे. कारण मुलांचे डबे असतात, त्यांचा नाश्ता असतो, त्याच्यानंतर माझ्या आणि माझ्या मिस्टरांचा लंच असतो, डिनर असतं. सो सारखं मार्केटमध्ये जाणं होत पण नाही. आणि त्याच्यापेक्षा एका आठवड्याची पूर्ण भाजी घेऊन येणं जास्त फिजिबल वाटतं. म्हणून आम्ही एका आठवड्याची पूर्ण भाजी घेऊन येतो. सो इथे ना मी जे डायरेक्टली फ्रीजमध्ये जाणार होतं, जसं वांगे, शिमला मिरची, ते बॉक्समध्ये माझ्या ऑर्गनायझर्समध्ये भरून ठेवलं. आणि जे मला चॉप करायचं होतं, जसं भेंडी आणि गवार मला चॉप करायची होती, ते मी एका माझ्या बास्केटमध्ये काढून ठेवलं होतं. आणि हां, हे जे लिंबू स्टोअर करायची जी टेक्निक आहे ना, हे तुम्ही पण यूज करू शकता. हे मी काचेचा जार घेतला आहे, ज्याच्यात मी पाणी भरलं आहे आणि त्याच्यात ते लिंब ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये ना लिंब अगदी फ्रेश राहतात. सो तुम्ही दर दिवसाला ते पाणी बदललं आणि ठेवलं ना तर छान राहतात. नुसते लिंब ठेवले तर ते वाळून जातात ना. तर मैत्रिणींनो, असा होता आपला फ्रीज ऑर्गनायझेशन आणि मील प्लॅनिंगचा व्हिडिओ. मी एक शॉर्टमध्ये तुम्हाला ब्रीफिंग देते की मी मील प्लॅनिंगची तयारी कशी केलेली आहे. अजून सगळं फ्रीजमध्ये जायचं बाकी आहे, तर त्याच्या आधी तुम्हाला सांगतेच. तर आपण एकदा आपल्या मील प्लॅनिंगकडे वळूया. सो इथे तुम्हाला दिसू शकतं की बरेच डबे मी इथे स्टॅक करून ठेवलेले आहेत. तर सगळ्यात आधी तर ज्या भाज्या या डब्यांमध्ये जाऊ शकतात, जशी शिमला मिरच झाली, वांगे झाले, त्याच्यानंतर मिरची झाली, त्याच्यानंतर कोथिंबीर झाला. सो ज्या शॉपिंगच्या भाज्या आहेत, माझ्या लिफी व्हेजिटेबल्स जे काही आहे, जसं कोथिंबीर, आपलं पालक आणि मेथी, हे मी चिरून ठेवलेलं आहे. पण माझी गवार आणि भेंडी चिरायची आहे, तर मी हे मे बी येणाऱ्या दिवसांमध्ये, जसं मी भेंडीची भाजी करणार असेल तर 1-2 दिवस आधी चिरून ठेवील, जसा मला वेळ मिळेल तसा. कारण ऑलरेडी शेड्यूल खूप हेक्टिक चाललं आहे. त्याच्यानंतर याच्यात आलं ठेवलेलं आहे मी एअरटाईट कंटेनरमध्ये. याच्यात आता मी काही कडधान्य पण भिजत घालते, जेणेकरून ओव्हर द वीक आपल्याला वापरता यावे. कारण बेसिक कडधान्य खायला आपल्याला मोड आणावं लागतं. तर मोड यायला ऑलमोस्ट 24 आवर्सचा तुम्हाला वेळ द्यावा लागतो. तर इथे मी मटकी भिजत घातली आहे. आता ही मटकी आता भिजत घातली आहे मी. रात्रीला झोपायच्या आधी तिला उपसून ठेवीन आणि माझ्या स्प्राउट मेकरमध्ये घालून ठेवीन, जेणेकरून उद्या दुपारपर्यंत त्याला मोड येईल. आणि इथे मूग भिजत घातले. सेम प्रोसेस मूगसाठी पण जाईल. त्याच्यानंतर इथे चवळी भिजत घातली आहे मी. आता चवळीचं उद्या मला उसळीला चवळी होईल. तो मूग, मटकी, चवळी हे 3 झाले. आता मुगाचं तुम्ही डोसे करू शकता, तुम्ही उसळ करू शकता. सेम मटकीची पण उसळ होऊ शकते, मटकी सलाडमध्ये जाऊ शकते. बेसिकली मी सलाडमध्ये जास्त वापरायचा प्रयत्न करते. ज्या दिवशी सलाड बनवायचा कंटाळा येतो तेव्हा मी उसळीत वापरते त्याला. त्याच्यानंतर इथे मी बीट ठेवले घालून याच्यामध्ये.
ॲक्च्युली ते झाकण लागत नाही. मला ना हे डबे पुरत नाही, खरं सांगते मी तुम्हाला. माझ्याकडे इतकी भाजी येते ना, एवढी भाजी येते, तर हे डबे खूप लहान पडतात. सो ज्या भाज्या या डब्यांमध्ये जातात मी तेच घालते. बाकीचे सगळे मी माझ्या फ्रीजच्या खालच्या ड्रॉवरमध्ये स्टॉक करून ठेवते. त्याच्यानंतर इथे मी फळं आणली आहेत शॉर्ट ब्रेकसाठी. सो माझ्या मुलांना मोठ्या ब्रेकमध्ये पोळी भाजीचा डबा असतो आणि शॉर्ट ब्रेकसाठी मी फळं देते. सो फळांमध्ये मी बेसिक फळं आणून ठेवते. पेरू आणलेत, पेर आणलं आहे, आलू बुखार आणलेत आणि हे ग्रेप्स आणलेत. आणि आजच्या लंचच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच की मी लंचला शॉर्ट ब्रेकला त्यांना काय दिलेलं आहे. सो मी ते डिस्क्लोज नाही करत. म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल तुमच्याकडे. सो तुम्हाला कळेलच की लंचमध्ये मी शॉर्ट ब्रेक आणि लॉंग ब्रेकमध्ये त्यांना काय दिलं आहे. तर माझं असं बॅलन्स करायचा मी प्रयत्न करते की मोठ्या ब्रेकमध्ये भाजी पोळी किंवा काहीतरी व्यवस्थित पुरी भाजी किंवा भाजी पोळी किंवा पराठा किंवा मग फ्राईड राईसचा कुठला तरी एखादा प्रकार, पुलाव, मिक्स व्हेज असं काहीतरी द्यावं. आणि शॉर्ट ब्रेकसाठी कधी फळं संपली तर मग शेवयाचा उपमा झाला. त्याच्यानंतर मग आपलं आप्पे झाले. मग आप्पे मिक्स डाळीचे पण आप्पे कधीतरी देते, साधे आप्पे असं असतं. सो असा काहीतरी माझा मील प्लॅनिंग असतो. सो ओव्हर द वीक हा मील प्लॅनिंग मी कसा एक्झिक्यूट करते माझ्या वीकमध्ये हे तुम्हाला नक्कीच मी शेअर करेन. सो आत्तासाठी थँक्यू आणि नमस्कार. सो हा आहे माझा आफ्टर लुक फ्रीजचा, जो असा काहीतरी दिसत आहे. तुम्ही बिफोर बघितलं असेल स्टार्टिंगमध्ये की किती क्लटर्ड होतं. आणि हा आहे माझा आफ्टर लुक, जिथे मी तुम्हाला सांगत आहे की मी फर्स्ट याच्यामध्ये शेल्फमध्ये सगळे डेअरी प्रॉडक्ट्स ठेवलेले आहेत. सेकंड शेल्फमध्ये मी जे पोमोग्रॅनेट निवडून ठेवले होते, लिंब स्टोअर केलं होते, वाटण होतं, आलं होतं. आणि मागच्या डब्यात ठेचा आहे, त्याच्या पुढच्या डब्यात लोणचं आहे. आणि त्याच्या खाली जे काही मी भाज्या स्टोअर केल्या होत्या मी या अशा ठेवल्या होत्या. आणि मी जसं म्हटलं की माझ्याकडे काही एक्स्ट्रा भाज्या येतात त्या मी अशा ड्रॉवरमध्ये स्टॉकअप करून ठेवते, ज्याच्यात काकडी, गाजर, टमाटे. तर मैत्रिणींनो, अशी झाली माझ्या नवीन आठवड्याची तयारी. फ्रीज ऑर्गनाईज झाला, मील प्लॅनिंग झालं. आता रोजच्या स्वयंपाक आणि मुलांचे डबे बनवणं खूप सोपं होणार आहे. उद्यापासून आपल्या चॅनलवर सुरू होते आहे माझी नवीन मालिका 30 दिवस 30 डबे, जिथे रोज एक नवीन सोपी आणि मुलांना आवडणारी लंच बॉक्स आयडिया घेऊन येणार आहे. म्हणून आपल्या छोट्या परिवाराचा भाग व्हा आणि गुज्जू पुणेकरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की ऑन करा. उद्या दुपारी 1 वाजता नवीन लॉंग व्लॉग आणि रात्री 8 वाजता नवीन शॉर्टमध्ये नक्की भेटूया.